सुंदर आयोजन. संतोषजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच जर्सी देणार आहोत. जबरदस्त बॅटिंग राहिली. वैभव आपण पाहतायत. धन्यवाद. वैभव आपल्यासोबत जोडले जातील. वैभव कसं वाटलं का बॅटिंग करताना इथे? खूप छान वाटलं. ज्याप्रमाणे 3-4 ओव्हर आम्ही बॅकफुटर होतो आपल्याला पाहायला म्हणतायत. प्रवीण भोईर यांना पण पाहतोय. पिंकेश पटेल यांना पण पाहतोय. हेमंत मागच्या सामन्यामध्ये काही गोलंदाजी केली आणि मागच्या सामन्याचा स्टार अर्थातच महेश यांना पण पाहिलं. परेशला इन ॲक्शन मध्ये पण पाहतोय आणि एक अतिशय चाणक्य खेळाडू अर्थातच गणेश यांना पण पाहतोय. संकेत कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. सामन्याला सुरुवात होते 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती किरण भोईर या ठिकाणी दाखल झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती एक हँडसम क्रिकेटर करायला त्यानं 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आणि दुसऱ्या फेरीचे सामने या ठिकाणी 5 षटकांचे असतील. फर्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती किरण भोईर राऊंड द विकेट. पहिलाच बॉल खुल्या टप्प्याचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडॉनला फिल्डर नाहीये. लॉंगॉनवरून शतरक्षक संकेत त्या ठिकाणी येत आहेत. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. एकंदरीत 2 या आकड्यावरती 2 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती जल आहे. नॉन स्ट्रायकिंगवरती जयंत आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर दर्शनची जी बॅट बोलली होती अजूनही त्याचं येणं बाकी आहे. मितेशला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. निखिलचं येणं अजूनही बाकी आहे. परंतु समोर जो मजबूत एक बॉलिंग अटॅक हेमंत यांना पण पाहणार आहोत. प्रवीणला पण पाहणार आहोत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातो. डॉट बॉलने समाप्ती झाली या चेंडूची. निर्धाव चेंडू ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती 2. खऱ्या अर्थानं एक मिस्ट्री बॉलर लेफ्ट आर्म एक मॅजिकल बॉलर किरण भोईर यांना पण पाहतोय. कारण त्यांची जी मिस्ट्री आहे ते आतापर्यंत सोडवणं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सोडवणं अनेक फलंदाजांना जमलं नाहीये. हा बॉल ऑफ्टमवरती ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर पासून भरपूर दूर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील वाढवेल. धावसंख्या फलकावरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 3 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. होम इलेव्हन जलसा टीमने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. मागच्या सामन्यामध्ये देखील या ठिकाणी टॉस जिंकून गोलंदाजी घेतली आणि तिथे पराभूत केलं होतं जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमला. आता इथे पराभूत करायचं आहे कश्मीर 11 टीमला. परंतु इतक्या सहजासहजी हे यंगस्टर्स हार मानणार नाही आहेत. कारण त्यांचा जो बॉलिंग अटॅक काय खऱ्या अर्थानं ते खऱ्या अर्थानं डिझर्व करतायत. 50+ जाण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे बॅटिंग युनिटला. 3 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. किरण गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्या षटकाचा भार त्यांच्या खांद्यावरती दिला गेलाय आणि पहिल्या षटकामध्ये त्यांची गोलंदाजी सध्या तरी रहस्य बनून राहिले फलंदाजांना. जलला आपण पाहतो स्टॅकिंगवरती. या हंगामामध्ये जल तितकासा पिक फॉर्म मध्ये दिसला नाहीये. मागील वर्षामध्ये त्याचे जे षटकार आपण पाहिले होते अनेक सारे इनिंग्स होत्या ज्या प्रभावित करणाऱ्या इनिंग्स होत्या. इम्प्रेस केलं होतं प्रत्येकाला. परंतु या हंगामामध्ये थोडासा बॅटफेज त्याचा सुरू आहे. परंतु लवकरच त्या बॅटफेज मधून निघण्याचा प्रयत्न तो करेल यात काही शंका नाहीये. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये इथे चान्स घेतला. डीप मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॉल निघून जाईल गॅप मध्ये. 4 धावांकरिता चौकार. डिलिव्हर्ड केला होता. खुल्या टप्प्याचा बॉल होता आणि तिथून खेळणं सहज रित्या या ठिकाणी जलला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 7 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानात छतमध्ये झाला. पुढचा बॉल या ओव्हर मधील इथे सुद्धा फटका जबरदस्त आहे. क्लास शॉट. वॉट अ शॉट. डीप मिड विकेटला फलंदाज जलच्या बॅट मधून षटकार.
तर या हंगामामध्ये पिक फॉर्ममध्ये थोडंसं नाही आहे, त्याच्याकडून त्या इनिंग्स पाहायला मिळाल्या नाही आहेत आणि लगेचच इन्स्पायर होऊन दोन मोठे फटके किरण यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 13 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 5 बॉलचं खेळ मैदानाच्या आतमध्ये झालं. मागचे दोन्ही बॉल या ठिकाणी आपण पाहतोय ज्या लेंथवरती टाकले गेले तिथून फटके खेळणं जलला या ठिकाणी सोपं झालं. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. 12 वरती खेळत असताना जल आतापर्यंत जयंत सेलिब्रेट करत असताना या ठिकाणी जलची बॅटिंग मैदानामध्ये किरणच्या विरोधामध्ये हल्ले चढवले गेलेत. आता शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती काय घडेल, यशाची यशोगाथा पूर्ण करायची जलला या शेवटच्या बॉलवरती. शेवटच्या बॉलवरती बॅटची जरूर मोठी कडा घेतली होती. स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, ते प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 14 2 मिनिटं. आदरणीय प्रवीणजी पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय बाबुरावजी पाटील सर आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडून घ्यायचा आहे. प्रवीणजी पाटील सर आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय आपल्या मुख्य मंचावरती. कॅमेरामॅन तुषार आपण स्टेजवरती या ठिकाणी फोकस करायचं आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. जल 13 वरती खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला जयंतला आपण पाहिले नॉन स्ट्रायकिंगवरती 6 चेंडूंमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 14 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्र भोईर यांना आपण पाहतोय आणि आवर्जून एक उल्लेख करावासा वाटतो. खऱ्या अर्थानं समोरच्या क्षेत्रामध्ये भरपूर सहकार्य, भरपूर सपोर्ट महेंद्रदादा भोईर असतील, त्याचबरोबर किरणदादा भोईर असतील यांनी सुद्धा केलाय. धावसंख्या फलकावरती 14. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्र यांना आपण पाहतोय. स्वतः पुरस्कृत आहेत या संघाचे. अनेक वेळा 40+ क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो या दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांच्या नावाची छाप आपण जरूर पडताना पाहिलंय. नुकताच 40+ क्रिकेट सुद्धा हाताळलं गेलं रॉकी ग्रुप चषकामध्ये आणि तिथे सुद्धा यक्ष इलेक्ट्रॉनिक सफल संघाकडून चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं होतं. आता ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपल्या संघाला या ठिकाणी, गावच्या संघाला या ठिकाणी पुढे आणत असताना राऊंड द विकेट पहिलाच बॉल क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी केला होता. वेगळेचा अंदाज घेता आलेला नाहीये फलंदाज जलला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला गेला. कसा लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. राऊंड द विकेट नेत आहे, त्याचमुळे तो अँगल या ठिकाणी मिळत असताना निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये झालाय. सध्या तरी 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. राऊंड द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र. या ओव्हरमधील दुसरा बॉल, इथे चान्स घेतलाय. लॉंग लेगला टार्गेट केले गेलाय. शॉर्ट बॉलचा वापर झाला होता आणि सरळ बॉल निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेने. अजूनही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेला नाहीये. नशिबाची साथ कुठेतरी दिसत नाहीये. फलंदाज जलच्या माध्यमातून हार्डवर्क भरपूर करतोय, मेहनत भरपूर करतोय, परंतु आतापर्यंत ते नशीब साथ देत नाहीये. 2 धावा येत आहेत, 3 धावा येत आहेत या बॉलवरती. 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 17 रन्स स्कोर कार्ड ते आपण पाहतोय. आता जयंत स्ट्रायकिंग वरती असतील. मागील 8 बॉलमध्ये त्यांना स्ट्राईक मिळाली नव्हती. जयंत सुद्धा एक चांगला बॅटर, स्पेशली ओपन करत असताना या ठिकाणी अनेक वेळा कश्मीर एडव्हान्स संघासाठी प्रतिनिधित्व त्याने केलं. बॉल जाईल डीपमध्ये. क्षेत्ररक्षक गणेशला पण पाहतोय. फिल्डिंग चांगली झाली डीपमध्ये. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 18. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू आहे. दुसऱ्या षटकामधील 3 चेंडू झालेत. महेंद्र भोईरची गोलंदाजी चांगली राहिली. आतापर्यंत मागील 3 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. परफेक्शन काय असतं त्याचं एक उत्तम उदाहरण, एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये देत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकतो महेंद्र भोईर यांना. 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. राऊंड द विकेट पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट स्कोर लागला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. धावचीतची संधी आणि धावचीतच्या रूपामध्ये विकेट गमवावी लागणार आहे. जयंतच्या रूपामध्ये एक मोठा धक्का कश्मीर एडव्हान्स संघाला. कॉन अजयजी पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय निकेश चौधरी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते, निकेश पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करून घ्यायचा आहे.
नवीन फलंदाज सुयोग तरे मैदानामध्ये दाखल होत आहेत. कॅमेरामॅन आपण स्टेजवरती कॅमेरा फिरवायचा आहे. चार चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 18. पुढचा बॉल या ओव्हरमधील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. निर्धाव चेंडू ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधील. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जल आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती 18 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. सध्या तरी दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. सुयोग तरे 6 चेंडूंवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम नुकताच विठ्ठलवाडीच्या मैदानावरती त्यांनी पूर्ण केलाय. फाईट बॉल एक्स्ट्रा रन्स इथे मिळून जाईल. 20 धावा स्कोर कार्डवरती 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्राचा स्पेल अतिशय सुंदर पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये रन्स झाल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये धावा खर्च केलेल्या नाही आहेत. आपल्या छोट्या बंधूला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती साथ देत असताना या बॉलवरती वॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला धमाका. फलंदाज जलच्या बॅट मधून षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 25. समुद्र किनारी या ठिकाणी आपण पाहू शकता जे दृश्य दाखवलं जात आहे आपल्या स्क्रीनवरती. धावसंख्या फलकावरती 25 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. 12.50च्या सरासरीने रन्स येऊ लागल्यात आणि आता आपल्या संघामधील सर्वाधिक घातक गोलंदाज झाला मैदानामध्ये आणला गेलाय. प्राईम बॉलर अर्थातच हेमंतला आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅक वरती. हेमंत असा गोलंदाज आहे जिथे संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा त्या अडचणीमध्ये बाहेर काढणारा एक उद्धार करता गोलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. ओव्हर नंबर 3 मध्ये 11 बॉल मध्ये 22 धावा. जलच्या बॅट मधून थोडासा बॅट फेज सुरू होता. मोटिवेशन घेतलं, इन्स्पायर झाला, डिसिप्लिन दाखवलं आणि त्यानंतर स्ट्रॉंग माइंडसेटने आज या मॅच मध्ये त्याने बॅटिंग केले. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागणार आहे जलचं. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 22 धावा येताना आपण पाहिले 11 चेंडूंमध्ये आणि अजूनही या धावसंख्येला आकार देणं त्याचं कर्तव्य. 25 धावा फलकावरती 25 स्कोर कार्ड आपण पाहू शकतात. आता बॉलिंग ट्रॅक वरती पेस मध्ये ज्यांनी महारथ हासिल केलं अर्थातच हेमंतला आपण पाहतोय. चला वेळ जास्त जातोय, प्लीज घाई करा. तिसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आपण पाहू शकतायत हेमंत दाखल झाला ओव्हर नंबर 3 मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये 25 धावा स्कोर कार्ड लागल्यात. 25 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. सुयोग तरे स्ट्रायकिंग वरती सध्याच्या घडीला या ठिकाणी पिक फॉर्म मध्ये. त्याला थांबवणं आता कशा पद्धतीनं जमेल याकडे सुद्धा लक्ष वेधीत असणार आहे. सुरुवात फाईटने झालं. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या फलकावरती 26 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. होम 11 जलसार संघाचा जर विचार केला तर त्यांनी मागच्या सामन्यामध्ये 79 रन्स चेस केल्या होत्या. विसरून चालणार नाही. स्टेप आउट करून समोर फटका क्षेत्ररक्षक येत आहेत. परेशला बीट करत बॉल सरळ निघून जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार. 4 धावा. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडंसं स्टेप आउट केलं. गोलंदाजाला त्या मनस्थितीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये यश सुद्धा मिळालं. 30 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल इथे सुद्धा समोर फटका. ग्रेट शॉट लॉंग ऑनला येत असताना षटकार. फलंदाज सुयोगच्या बॅट मधून ट्रेडमार्क स्ट्रोक षटकार. टार्गेट कोणाला केलं तर या संघामधील एक विश्वासू गोलंदाज आणि समोरच्या संघासाठी घातक गोलंदाज आणि त्यावरती टार्गेट या ठिकाणी केले गेले. 36 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 36 धावा. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तो यॉर्कर यशस्वी सुद्धा झालाय.
एकदम मिळते या बॉलवरती धावसंख्या फलकावरती 37. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती नव्हते, तिथे पुरेपूर फायदा घेतला. तिसरा बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तिसरा षटक सध्या प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती हेमंत यांना आपण पाहतोय. थोडंसं महागात पडतायत पहिल्या 3 बॉलमध्ये. आतापर्यंत 12 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च झाला. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला कॉपीबुक स्टाईलला ट्रेडमार्क स्ट्रोक सिग्नेचर शॉट फलंदाज जलचा 6 धावा षटकार. हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये हा स्ट्रोक खेळला होता. काय स्किल्स आहेत या फलंदाजाकडे, कोणीच सांगणार नाहीये. अंडर 19 चा हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट टीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक संकेत त्या ठिकाणी आले होते आणि एफर्टलेस कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. कॅच ड्रॉप झाला. 2 धावा सुद्धा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. जीवनदान मिळालंय जलला. आता खऱ्या अर्थानं अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु येणाऱ्या काही चेंडूंमध्ये कदाचित वादळ निर्माण होऊ शकतं. ऑलरेडी मैदानामध्ये चौकार षटकारांचा वर्षाव फलंदाज जलने केला. 45 धावा फलकावरती. पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांकडे जरूर आशिभूत नजरेने पाहिलं होतं. षटक समाप्त झालं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 45. 45 धावा फलकावरती लागला गेला. जलच्या बॅटमध्ये एकंदरीत 14 बॉलमध्ये 30 धावा आणि हे योगदान भरपूर महत्वाचं ठरलं. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 30 धावा, त्याचमुळे 45 धावा 3 षटकांमध्ये उभारल्या गेल्यात. काही करा जास्त वेळ दौडू नका, आपल्याकडे वेळ जास्त नाहीये मित्रांनो, कारण अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि दोन्ही सामने या ठिकाणी वेळेवरती पूर्ण झाले पाहिजे. 11 वरती सुयोग खेळतायत. दुसऱ्या बाजूला 30 वरती जल खेळत असताना चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत चाललंय. जल थोडंसं बॅकफुटला होतं. मागील काही स्पर्धांचा उल्लेख जर आपण केला तर रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगला खेळ त्याने दाखवला होता, परंतु त्यानंतर क्रिकेटपासून थोडंसं दूर गेल्यानंतर रबर बॉल क्रिकेट या परिसरामध्ये थोडंसं या ठिकाणी बाजूला झाला होता, कारण टेनिस बॉल क्रिकेटची तयारी सुरू होती. परंतु कुठेतरी जल मागील 2 महिन्यांपासून त्याच्या प्राईममध्ये नव्हता. आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जलची ती झलक या ठिकाणी मैदानामध्ये प्रत्येकाला पाहायला मिळालं आणि आज एडवन गावाचं रुबाब मैदानामध्ये दाखवत असताना जलला आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 45. 45 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 30 वरती जल खेळतोय. दुसऱ्या बाजूला सुयोग खेळतोय 11 वरती. प्रवीण राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. ठोकलाय षटकार लॉंग ऑनला. 6 धावा. जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फक्त 6 आणि 4 ने डिलिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 6 आणि 4 ची भाषा सध्या मैदानामध्ये बोलतायत. 51 धावा फलकावरती. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी षटकाराने स्वागत प्रवीणचं केलं गेलं. आता लेफ्ट आर्म वरती विकेट जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. वेगाने फिरवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. जो क्रेज प्रवीणचा मागील 5 ते 6 वर्ष अगोदर होता, खऱ्या अर्थानं थोडंसं मिस करतोय त्या खेळीला प्रवीण. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्यांचा कॉल केलाय. 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 53 आपल्याला पाहायला मिळते. 53 रन्स स्कोरवरती लागल्या जातात. प्रवीणचा उल्लेख आपण करत होतो. खऱ्या अर्थानं ज्या फॉर्म मध्ये प्रवीणला 5 ते 6 वर्ष आधी तुम्ही प्रत्येकाने पाहिलं असेल, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, डेफिनेटली व्यावसायिक गटामध्ये एखाद्या चांगल्या संघामध्ये हा खेळाडू खेळू शकला असता, परंतु कुठेतरी नक्कीच बॅटफेस सुरू झाला. काही गोष्टी अशा घडल्या, त्यामुळे क्रिकेटपासून थोडंसं काही वेळेसाठी दूर जावं लागलं आणि तिथून प्रवीण जो यादीचा प्रवीण होता थोडंसं दूर जाताना पाहायला मिळाला. आणि आता नक्कीच आपण पाहू शकतायत जलसर संघासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवत आलाय हा खेळाडू. 53 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. सध्या तरी 4थं षटक प्रगती पथावरती. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इझिली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट लेगला फिल्डर तरीके तेजस चेंडूला फील्ड करेल. 1 धाव मिळते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 54. शेवटचे 2 बॉल या 4थ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रवीण मैदानामध्ये करतात. मागील 3 बॉलवरती गोलंदाजी चांगली राहिली प्रवीणची आणि प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळं व्हेरिएशन वापरण्याचा प्रयत्न तरी या ठिकाणी करतायत. लेग कटर, ऑफ कटर, रॉंग ऑन सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. सध्या तरी लेफ्ट आर्म वरती विकेटने जात आहेत. या बॉलवरती जलच्या बॅटमधून ताज मिरवत असताना एडवन गावाचा रुबाब दाखवतोय. जलच्या बॅटमधून षटकार. 6 धावा.
कडक बॅटिंग जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळालं. जो बदले वो हम नहीं और हमें बदले इतना जमाने में दम नहीं है हेच दर्शवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता जलला का बॅटिंग या ठिकाणी केली गेली. फक्त 6 आणि 4 ने त्याची बॅट सध्या मैदानात बोलते. इथे सुद्धा चान्स घेतला होता. बॉल जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक गाडीगिरी उपस्थित आहेत. एकदा पूर्ण केलं. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 61 रन्स स्कोर कार्डवरती राखला गेला. 16 चेंडूंमध्ये 37 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जलच्या बॅट मधून जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केली गेली. एडवणकर आज सेलिब्रेट करतायत फलंदाज जलची बॅटिंग. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. देवसंधी टीजे कॅन्डीला. एकसष्ट धावा फलकावरती लागला गेला. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र यांना आपण पाहतोय. स्लॉक गोर मध्ये आणलं गेलंय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या सामन्यामध्ये, परंतु या मॅच मध्ये प्रत्येक गोलंदाज थोडंसं ठिकाणी महागात पडताना दिसलाय. स्पेशली मागच्या ओव्हरमध्ये ज्या रन्स झाल्या त्या आधीच्या ओव्हरमध्ये सुद्धा भरपूर रन्स झाल्या होत्या हिमाचलच्या विरोधामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी आपण पाहिली होती आणि या सामन्यामध्ये जी गोलंदाजी आहे भरपूर फरक या ठिकाणी जाणवला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती डीप मिडविकेटला फलंदाज जलच्या बॅट मधून आघात होताना पाहायला मिळतोय. षटकार असावी लागते एखादी अपयशाची कथा, तेव्हाच संघर्षाची यशोगाथा पूर्ण होते. आणि या ठिकाणी अपयशाची कथा सांगत असताना मैदानामध्ये नक्कीच यशोगाथा पूर्ण केलाय फलंदाज जलनं. त्याच्या बॅट मधून आज जे फटके आल्यात जबरदस्त प्रेमात पाडतोय आज प्रत्येकाला इम्प्रेस करत असताना. 17 बॉल मध्ये 43 अर्धशतकापासून 7 धावा दूर आहे. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय षटकारानं महेंद्र भोईर यांचं. एक युवा टॅलेंट आज खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट सिद्ध करत असताना राऊंड द विकेट पुढचा बॉल हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला शतशक येत आहेत. गणेशला पण पाहतोय फिल्डिंग थोडीशी खराब झालं. बॅटिंग एंड कडे थ्रो केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण झाल्यात. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांशी धावसंख्या फलकावरती 69 धावा फलकावरती लागला गेला. 5 षटकांच्या फॉर्मॅट मध्ये खऱ्या अर्थाने एक हॅश टोटल बनवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जल खेळतोय 45 वरती. 69 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत, परंतु जलने जी बॅटिंग केलंय खऱ्या अर्थानं अविश्वसनीय, इनक्रेडिबल. परंतु या बॉल वरती क्लीन बोल्ड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जल तरे तंबूच्या आसराला परतत असताना त्याची रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत, कारण त्यांनी जी बॅटिंग केलंय एकदा बॅटिंग जर आवडली असेल तर जल तरेसाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. 19 बॉल मध्ये 45 धावा, त्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार. या खेळाडूचं वय जर आपण पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 18 वयो गटामधील हा खेळाडू आहे, परंतु खऱ्या अर्थानं या वयामध्ये भरपूर मोठी प्रसिद्धी आणि भरपूर मोठं यश या फलंदाजानं मिळवलंय. ग्रेट बॅटिंग, इनक्रेडिबल. काय खतरनाक बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली. जबरदस्त. त्याच्या मनगडामध्ये जी ताकद आहे ना, त्याचा जो बॅट स्विंग आपण पाहतो सतत त्यांना बघण्यासारखा वाटतो आणि एक प्रॉपर बॅटिंग स्टान्स त्याचा पाहायला मिळत असतो. नवीन बॅटर दर्शन मैदानामध्ये दाखल झाला. 69 रन्स स्कोर कडे आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या तरी 5वं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर दर्शन मैदानामध्ये दाखल झालाय. आज प्रत्येकाने जलची बॅटिंग एन्जॉय केली आणि मैदानावरती कम्फर्टेबल फील करत होता. मागच्या सामन्यामध्ये फ्लॉप शो ठरला, त्यानंतर या मॅच मध्ये जरूर त्याची बॅट बोलताना पाहायला मिळाली आणि तो हिरा चमकत असताना त्याला आपण पाहिलंय. या मॅच मध्ये वेळ घेतला खऱ्या अर्थानं आणि ज्या पद्धतीनं त्यानंतर जी त्याने बॅटिंग केली, चौकार षटकारांचा पाऊस पडला. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा सामना जो आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये, DCC सफाले आणि त्याचबरोबर त्यांना फाईट करत असताना आपण पाहू शकता त्याच्या अगेन्स्ट मोहनीश 11 कसरली. दोन्ही संघांचे कॅप्टन जरा टॉस रिया
इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. बरोबर 3 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. 69 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता. बॉल जाईल लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव या बॉलवरती घेतले. सुयोगने स्ट्राईक ठेवले कारण 7 बॉलमध्ये 20 धावा त्या सुद्धा बॅटच्या बॅटमधून आल्यात. त्याचमुळे कुठेतरी त्याला स्ट्राईकिंगवरती राहणं गरजेचं आहे. 70 धावा स्कोर कार्डवरती 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या 5व्या षटकामध्ये. एका बाजूला महेंद्र, दुसऱ्या बाजूला सुयोग. सुद्धा बॅटल येणाऱ्या 2 बॉलवरती इंटरेस्टिंग असणार राऊंड द विकेट. या बॉलवरती देखील महेंद्र भोईर यांची हुकूमत त्या ठिकाणी पाहायला मिळते. अधिराज्य गाजवलाय या षटकावरती महेंद्र भोईर यांनी. षटकार पहिल्या बॉलवरती आला, त्यानंतर रिव्हेंज मैदानामध्ये कशी द्यावे हे महेंद्र भोईर यांच्याकडून शिकावं. 2 विकेट या ओव्हरमध्ये. द रिअल हिरो खऱ्या अर्थानं जल तरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 70 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत. जरा शेवटचा आणि अंतिम बॉल या ठिकाणी असेल. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय महेंद्र भोईर यांची. आपल्याकडे जो अनुभव आहे तो एक्सपिरियन्स कॅम्पेन या ठिकाणी मागील 2 स्पेलमध्ये महेंद्र भोईर यांचा पण पाहिला. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर केला गेला. सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 70 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 71 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलं. 71चं टार्गेट 5 षटकांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस या दोन्ही संघांचे कॅप्टन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल DCC सफाले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना मोहनीश शिलेवेन कसरली. या 2 टीममध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. आदरणीय रोहिदासजी पाटील साहेब अर्थातच टायगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. रोहिदासजी पाटील साहेबांना विनंती सर आपण मुख्य मंचावरती या. टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला DCC सफाले आणि एका बाजूला आपण पाहतोय त्यांच्या विपक्षामध्ये मोहनीश शिलेवेन कसराली त्यांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. DCC सफाले टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. प्रवीणजी पाटील सरांच्या शुभाचे टॉस त्या ठिकाणी केला जाईल. प्रवीणजी पाटील सरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्यांच्या शुभाचे टॉस त्या ठिकाणी केला जाईल. प्रवीणजी पाटील सरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. प्रवीणजी पाटील सरांच्या शुभाचे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला मोहनीश शिलेवेन कसरली आणि दुसऱ्या बाजूला DCC सफाले त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. कॉइन स्पिन केला जाईल. DCC सफाले संघाचा कॉल असेल. मताने असा कॉल या ठिकाणी केला गेला आणि यस मताने आला. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना ते शुभेच्छा देत असताना आपण पाहतोय. टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? आम्ही प्रथम बॅटिंग घेऊ. मागच्या सामन्यामध्ये धावा डिफेंड करत असताना स्पेशली गोलंदाजांची जी कामगिरी राहिली त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? नाही, गोलंदाज म्हणजे रोहन पवारने खूप कमबॅक केला आणि त्याला सिद्धूची चांगली साथ मिळाली. त्याच्यामुळे आम्ही बॅटिंगच करू चेसच. या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? स्पर्धेविषयी म्हणजे खूप छान स्पर्धा आहे आणि सुंदर ग्राउंड आहे. आयोजकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. खूप असं चांगलं आयोजन नियोजन आहे. ऑल द बेस्ट. विकी टॉस सरल्यात बॅटिंग करावी लागणार आहे तर माइंडमध्ये
फिल्डिंग करावी लागणार आहे, तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या खाली. आज सफाली परिसरामध्ये येऊन कसं वाटलं? कारण भरपूर कमी स्पर्धा खेळायला भेटतात तुम्हाला सफाली परिसरामध्ये, त्यामधील मथाने चषक एक स्पर्धा आहे. त्या परिसरामध्ये येऊन कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं, कारण की इथलं ग्राउंड आणि इथलं काम खूप चांगलं वाटलं. त्याचबरोबर मागच्या सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स झाला त्याच्यावरती तुम्ही सॅटिस्फाईड आहात? हो ना. ऑल द बेस्ट. व टीम टॉस या ठिकाणी जिंकला DCC सफारी टीमने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. जाऊ आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील. नितीनजी पाटील सर, ओट यू. थँक्यू. चला मी निकेश यांना विनंती करेन, रोहिदासजी पाटील साहेबांच्या यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. टायगर स्पोर्ट्स प्रोप्रायटर आपण पाहत आहेत, रोहिदासजी पाटील साहेबांचा स्वागत सन्मान केला जातोय. निकेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत रोहिदासजी पाटील सरांचा स्वागत सन्मान केला जातोय. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. 71 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. गणेश आणि महेश ही जोडी आपण पाहतात. चौदा पूर्णांक 20च्या सरासरीने इथून धावा जमवायच्या आहेत. मितेश तरे मार्कवर सज्ज असेल. गणेश आणि महेश ही जोडी आपण पाहत आहेत. ते चेंडू आणि 71चं लक्ष विजयासाठी. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. चला थोडस स्पीडअप करा, कारण 5-5 षटकांचे सामने आपण पाहतोय. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं समाप्त करायचे आहेत आणि त्या एक क्षेत्ररक्षक साठी या सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल. टायमर सेट केला जातोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. मितेश तरे गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. समोर गणेश. पहिल्या मॅच मध्ये गणेशने धुवाधार सुरुवात केली होती, त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळेल का? पहिला चेंडू पंच दर्शवतायत व्हाईट बॉल. किशोरजी पाटील एका बाजूने आपण पाहतात पंचाच्या भूमिकेमध्ये, महेंद्रजी भोईर हे दोन पंच आपण पाहत आहेत. पहिला बॉल अवांतरच्या स्वरूपात हाताळला जातोय. धावसंख्या 1 स्कोर कार्डवर. 30 चेंडू मध्ये 71चं लक्ष जरूर ठेवलं गेलं. आता 30 चेंडू मध्ये 70 धावा इथून बनवायच्या आहेत. हो हो हो, अप्रतिम चेंडू. मितेश कडे अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर म्हटलं जाते सातत्यानं. बॅटिंग साठी अनुकूल असं मैदान आणि हवेचा झोत आपण पाहिला तर उजव्या हातासाठी फलंदाजी मदतगार आपण पाहू शकता. जल तरेने काही जबरदस्त बॅटिंग केली. पंचायतचं योगदान त्याचं राहिलं होतं आणि 70 धावापर्यंत दरमजल मानली गेलंय. 71चा पाठला करतोय ओम 11 संघ जलसार आपण पाहतोय. यावेळेस शफल झालात आणि चेंडू लागते ट्रॅकल केलं गेलंय. हो हो हो, क्या बात है. अप्रतिम अप्रतिम झेल टिपला गेलाय. जल तरे. आज फक्त जलची हवा आहे की काय? विकेट क्रमांक 1 गॉन. का जलतरेचा मात्र जलवा पाहायला मिळालाय. प्रथम बॅटिंग करताना इथून रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी लॉंग चेस केलं होतं. खूप मेहनत केली या साठी आणि अप्रतिम जेल टिपला गेलाय. भाग्य हमेशा बहादुरी का साथ देत आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. अप्रतिम. गणेशला मात्र परतावं लागलंय. आता नवीन फलंदाज महिन्याच्या आतमध्ये दाखल झालाय पिंकेश. इथून पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. साई श्रद्धा खार्डी यांच्याकडनं मात्र आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. धावसंख्या 1 स्कोर कार्डवर. पहिला झेल मात्र परिपूर्ण केला गेला. जल तरे काय जबरदस्त अगदी लॉंग चेस करावं लागलं होतं आणि शेवटच्या मोमेंटला अगदी सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. मितेश पुढील बॉल. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. नील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 2. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट गॉन.
बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. एकंदरीत आपण पाहतायत संकेत मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथून संकेतला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. एकादरीचा पाठलाग केला जातोय आणि 2 बॉलवर 2 विकेट्स. मितेश तरे सुंदर गोलंदाजी आपण पाहतायत. ऑन हॅट्रिक आहे. या स्पर्धेची हॅट्रिक अजूनही साधली नाहीये. पहिला गोलंदाज ठरेल का इथून की संकेत चांगली फलंदाजी करेल. पहिला वाईट बॉल आला होता, त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चलने चांगला झेल टिपला, त्यानंतर नीलने चांगला झेल टिपलाय. 2 धक्के जरूर लागल्यात ओम 11 जलसार या संघाला. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. हॅट्रिकची संधी आहे. इथून मितेश तरे अर्थातच रगत नावाने जास्त पसंती मिळालंय. हो वेगवान मारा करतायत. संकेतचा हवाई सफर करण्याचा प्रयत्न, चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. बॅटिंग पिच आहे, परंतु या ओव्हर्स मध्ये थांबवलं गेलंय. अगदी शांत स्तब्ध ठेवलं गेलंय. 1 धाव स्कोर कार्डवर, 2 गडी इथून बाद झालेत. पुढील बॉल पुन्हा एकदा चांगली लाईन त्या लेंथनी गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल. आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळालाय. फक्त 1 धाव, तीही अवांतरच्या स्वरूपात धाव आली होती. स्कोरर आदित्यजी पाटील आम्हाला दर्शवत आहेत. चांगली गोलंदाजी केलंय. मगाशी रगत आमच्याशी बातचीत करत होते की गोलंदाजीसाठी कर्दनकाला इथून पिच आहे, परंतु त्यानेच चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. अप्रतिम कौतुक करावं लागेल. हव्याचा झोत आहे. शांत माइंडने संकेतला बॅटिंग करावी लागेल. धावा येत आहेत. धावा मी करू शकतो. आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. इथून संकेतच्या बॅट मधनं डिस्टन्स क्लिअर होईल का? हव्याच्या झोतावर चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. आता 24 बॉल आहेत. 64 लक्ष असेल. चला जास्त टीम मीटिंग होणार नाहीये. ऍडव्हान्स संघ विनंती असेल, अगदी 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं समाप्त करायची आहेत आणि 6 मिनिटं झाल्यात. लक्षात ठेवा. स्कोर कार्डवर धावा 7. पहिलं षटक अगदी ऍडव्हान्सच्या नावावर राहिले, कारण 2 विकेट्स आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. 24 बॉल मध्ये 64 लक्ष समोर आहे. महेश मागच्या मॅचचा हिरो, या मॅच मध्ये जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूने संकेत आपण पाहतोय. संकेतच्या बॅट मध्ये एक शेवटच्या बॉलवर शुभ संकेत मिळाल्यात, परंतु ही चांगली इनिंग पेश करावी लागेल. संकेतला संधी असेल आज. दुसऱ्या बाजूने महेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. नीलाला गोलंदाजी मार्कवर. नवीन गोलंदाज. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. 24 चेंडू आहेत. 64 समोर लक्ष असेल. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतायत. अगदी समुद्र किनारा लगतच आहे सुंदर असं मैदान. मथाणे चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतायत. सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. धावसंख्या 7. 2 धक्के जरूर लागल्यात. चला स्पीडअप करा. आणि आता एक क्षेत्ररक्षक तट या सरकारच्या आतमध्ये बोलवलं जाईल. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं समाप्त करायची आहेत. गोलंदाज गोली मार्कवर. समोर महेश. धावसंख्या 7. 2 गडी बाद. समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू होईल फरार. सीमारेषा पार चौकारांकरिता. चौकार. स्कोर कार्डवर आपण पाहतायत 11 धावा धावफलकार आहेत. मागच्या मॅच मध्ये महेशने चांगली फलंदाजी केली होती. इथूनही चांगली सुरुवात. पहिला बॉल अगदी बेस करताना सुंदर चौकार ठोकला गेलाय समोरच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 11. 2 गडी बाद. 71 धावांचा पाठलाग केला जातोय आणि पहिल्या चेंडूवर चौकार परिपूर्ण केला गेलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज असतील. DCC सफाई संघ, त्याच्या विपक्ष मोहनीश 11. नेक्स्ट मॅच असेल
धावसंख्या 11, 2 धक्के जरूर लागल्यात. इथून पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. होम 11 जलसार या संघासाठी. नीलचा पहिला चेंडू आणि त्याच्यावर चौकार जरूर लगावला गेलाय. चला थोडस स्पीडअप करा. गोलंदाज पुढील बॉल. यावेळेस उनफील्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. पुन्हा एकदा जल कॅमेरामध्ये आपण पाहताय. दुसरा जल टिपला गेलाय आणि महेशना खेळीला पूर्णविराम लागताना 11 धावसंख्येवर तिसरा धक्का गॉन. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. परेश मैदानच्या आतमध्ये जातोय. धावसंख्या 11, 3 धक्के जरूर लागले गेल्यात. इथून संकेत आणि परेश जबाबदार असेल. दोन्ही युवा फलंदाज आपण पाहतायत. जलतरेचा जलवा राहिलाय. 2 सेल त्यांनी परिपूर्ण केल्या गेल्यात. 45 धावांचं झंझावत. या मॅचचा विचार केला तर अप्रतिम कामगिरी त्याची राहिली. चला थोडंसं स्पीडअप करा. धावसंख्या 11 धावा धावफलकार आहेत. 3 धक्के लागल्यात. एका बाजूने परेशकडे क्षमता आहे. चांगली फलंदाजी इथून करावी लागेल. 71 धावांचा पाठलाग. षटक क्रमांक 2 सध्या आपण पाहत आहेत. 11 धावा धावफलकार आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडत जातात त्यांचं सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा आपण इश्यू पाहिला होता. टेक्निकली इश्यू आला होता. त्यानंतर आता अगदी क्लीन अँड क्लिअर आपण पाहत आहेत. गोलंदाज खुले मार्कवर पुढील बॉल. हो अप्रतिम चेंडू. यावेळेस परेशला थोडासा बीट जरूर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. अगदी सध्या वर्चस्व गाजवलंय एडमंड टीमनं. एक चौकार एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी राहिले. धावसंख्या 11 या धावफलकावर आपण पाहतायत. परेशला संधी आहे हिरो बनण्याची. चांगली फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने संकेतने एक षटकार ठोकला गेलाय. दोघांकडे चांगली क्षमता आहे. फलंदाजी करावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. सध्या नील चांगली कामगिरी करतोय. पुढील बॉल. खोदून काढण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. एक धाव तर कंप्लीट केली जाते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाव्याचा इथून चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार. चौकारांकरिता 4 धावा. शेवटच्या क्षणात चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारांकरिता धावसंख्या धावून 15, 15 या अंकावर. 15 धावा धावफलकार आहे. षटक क्रमांक 2 सध्या आपण पाहत आहेत. परेश संकेत ही जोडी. इथून पुन्हा एकदा खोदून काढण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. मस्तकाला दस्तक देऊन चेंडू होईल फरार. चौकारांकरिता 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार जरूर परिपूर्ण केला गेला. स्कोर कार्ड धावात 19. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 3 चौकार. या षटकाचा विचार केला तर एक महत्वाचा विकेट जरूर प्राप्त केला गेलाय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 19 धावा धाव फलकावर आहेत. पुढील बॉल. हो चांगला चेंडू हाताळला गेला. इथून एक धाव कंप्लीट केली गेलाय. या एकेरीच्या मध्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 2 षटकाची समाप्ती. 20 धावा 3 गडी बाद. आहेत. आता 18 चेंडू आहेत आणि 18 मध्ये 51 समोर लक्ष असेल म्हणजे 17ची सरासरी प्रति षटक. हर्ष कुलनी मार्क वर आलाय.
एक युवा गोलंदाज आपण पाहत आहेत हर्ष गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. 18 चेंडू 51चं लक्ष समोर. धावसंख्या 2 षटकाच्या अगदी समाप्त एकेर 20 धावा धावफलकर आहेत. 17 सरासरी येऊ शकतंय कारण या मैदानाचा विचार केला तर हवेचा झोत आणि उजव्या फलंदाजासाठी हाताच्या फलंदाजासाठी महत्वाचे जरूर ठरू शकतोय हवेचा झोत. चला थोडस स्पीडअप करा. जास्त वेळ जातोय लक्षात ठेवा. हर्षाला गोलंदाजी मार्कवर स्कोर काढून धावा आहेत 20. 18 चेंडू 51चं लक्ष समोर असेल. पहिला चेंडू समोर परेश इनपुटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिहेरी स्कोर कार्ड 23 रन्स 23 अंकावर. संकेतकडे क्षमता आहे आणि स्वतःला सिद्ध करावा लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. एक षटकार तर जरूर पाहिला होता संकेतच्या बॅट मधून. 23 रन 23 अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. 71 धावांचा पाठलाग केला जातोय. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आपण पाहत आहेत. संकेत अशा अपेक्षा असतील संकेत कडनं पुन्हा मॅच फिनिश करून देईल का की हर्षदेव सध्या चांगली गोलंदाजी आपण पाहणार. पहिल्या चेंडूवर 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. गोलंदाज गोली मार्कर. पुढील बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पडलाय 25 या अंकावर. चांगली रनिंग द बिटवीन चांगला ताळमेळ आपण पाहू शकतायत परंतु 2 हवाई सफर येणे गरजेचं आहे प्रति ओव्हर. 17ची रिक्वायर रन रेट आपण पाहत आहेत कारण 18 मध्ये 51चं लक्ष होतं आणि 2 बॉल मध्ये सध्या 5 धावा आल्यात. स्कोर कार्ड 25 25 71चं लक्ष. पार्टनरशिप चांगली बिल्ड करावी लागेल. धावा येतील. धावा मी करू शकतो. आत्मविश्वास कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. पुढील बॉल हर्ष. वाईट बॉल पण दर्शवत होत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 रन 26 या अंकावर जाऊन विसावले गेलंय. ओम 11 थोडासा संघर्ष करतोय परंतु संघर्षामधून सावरावा लागेल या टीमला आणि मॅच विनिंग करून द्यावी लागेल. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे परंतु हर्ष सध्या चांगली गोलंदाजी. 2 बॉल मध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस आकुडप्याचा चेंडू आणि त्याच्यावर घेतलाय खरपूस समाचार. बिग हिट बिग ब्लास्ट 6 धावा. वेलकम बॅक. संकेतच्या बॅट मधून हा षटकार जरूर पाहायला मिळालाय. धावसंख्या अगदी पाहिली तर 32 या अंकावर जाऊन विसावले गेलाय. आखोडपाचा चेंडू होता त्यावर खरपूस समाचार घेतला गेलाय. काहीतरी कान मंत्र जरूर दिला तर हर्ष एक युवा गोलंदाज आपण पाहत आहेत. गोलंदाज मार्कवर. धावसंख्या 32 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. 32 धावा धाव फलकावर 3 धक्के जरूर लागले गेल्यात. संकेत एक हार्ड हिटर फलंदाज त्याचा आपण पाहत त्याचा समवेत परेश आहे. 32 रन 32 या अंकावर स्कोर कार्ड. पुढील बॉल धावसंख्या 32 रन्स. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. मस्तकाला दस्तक देऊन चेंडू होईल फरार. चौकारांकरिता 4 धावा. (36) 36 धावा धाव फलकावर. अजूनही 35 ची आवश्यकता असेल. पुढील बॉल चांगली बॅटिंग करतोय सध्या संकेत. हर्षचा पुढचा चेंडू. यावेळेस अगदी नो लुक शॉट. जबरदस्त चेंडू सीमा पार होईल का. क्षेत्ररक्षक अगदी जीवाची आकांक्षा करताना परंतु चेंडू अगदी सीमारेषा पार फरार झालाय चौकारांकरिता. काही शिल्लक आहे आणि स्कोर कार्ड धावा 40 धावा धाव फलकावर.
40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 चेंडू 31चं इक्वेशन. या चेंडूवर एखादा हवाई सफर येतोय तर या मॅच मध्ये आपली मजबूत पकड करेल ओम 11 जलसार संघ. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. संकेत सध्या चांगली फलंदाजी करतोय. धावा संख्या स्कोर कार्डवर 40 धावा. 31चं लक्ष. 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल असेल. संकेतने चांगली बॅटिंग केलंय. शुभ संकेत आहेत काय आपल्या टीम साठी. 7 चेंडू आणि 22चं योगदान दिले संकेतने. शेवटचा बॉल. अंतिम चेंडूवर केलाय प्रहार आणि चेंडूला पाठवले हवाई सफर 6 धाव्यांसाठी. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कदम. बारा चेंडू आहेत आणि 25 ची अजूनही आवश्यकता असेल. संकेत काय जबरदस्त बॅटिंग केलंय. खूप महागडं षटक जरूर पाहायला मिळालं. हर्षवर 12 चेंडू मध्ये 25 ची आवश्यकता. बघा आताच 20 मिनिटं झाल्यात. एकंदरीत शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक शतरक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाईल कारण टाइम लिमिट आपण पाहिलं होतं. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात समाप्त करायची होती. तसं टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता आपण घ्या. आता 12 चेंडू आहेत आणि 25 समोर लक्ष. परेशला चांगली साथ द्यावी लागेल. संकेतने चांगली बॅटिंग केलंय. मितेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. पहिलं षटक अगदी सुंदररित्या हाताळलं होतं. शेवटच्या बॉलवर संकेतने एक षटकार जरूर लगावला होता. आता 12 चेंडू 25चं लक्ष. गोलंदाज पुढील बॉल. परेशने मोठा फटका करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी झेल खाली आहे. सुंदर झेल टिपला गेलाय. परेशच्या खेळला पूर्ण विराम लागताना चौथा धक्का. 46 धावसंख्येवर गॉन. असेल धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर 46 या अंकावर. 11 चेंडू आहेत. 25चं लक्ष समोर असेल. प्रवीण नवीन फलंदाज बनण्याच्या आतमध्ये दाखल झालाय. मथाने चषक 2026 सुंदर आयोजन आपण पाहत आहेत. समुद्र किनारे लगत हे सुंदर निसर्गरम्य असं मैदान आपण पाहत आहेत आणि त्याच्यावर चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम हा सलग दुसरा दिवस आपण पाहत आहेत. 11 चेंडू आहेत आणि समोर 25चं लक्ष. मितेशने पहिला विकेट जरूर प्राप्त केला गेलाय. प्रवीण लेफ्ट हँड फलंदाज. अभ्याचा झोत पाहिला तर उजव्या हातासाठी मदतगार पण तो लेफ्ट हँड फलंदाज अगदी समोरच्या दिशेने तो बॅटिंग करावी लागेल. चला मितेश थोडासा स्पीडअप करा. 11 चेंडू आहेत. 25चं समोर लक्ष. स्कोर कार्ड दाबा 46. 4 धक्के जरूर लागले गेलेत. पुढील बॉल. ती समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. संकेतने मागच्या ओव्हरमध्ये काय धुवाधार फलंदाजी केली होती. आता चेंडू आहे तुमच्याकडे अगदी 10 आणि बनवायच्या 24 धावा. 10 बॉल मध्ये 24चं समोर लक्ष. संकेत मागच्या मॅच मध्ये जबरदस्त ओव्हर्स मध्ये 26 धावा अगदी कुठल्या होत्या. आता 10 चेंडू आणि समोर 24चं लक्ष असेल. 14चा रन रेट आपण पाहत आहेत. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. थोडासा जास्त टाइम पाहतोय आपण. मितेश थोडस स्पीडअप करा. धावसंख्या अगदी पाहिले तर 47. 47 अंकावर येणारे 10 बॉल 24चं समोर लक्ष असेल. समोर संकेत.
वाटणे खेळण्याचा प्रयत्न डीप विकेट मधून जल पुढे येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव मिळेल, चांगली फेकी पाहायला मिळालंय. धावसंख्या 48, 48 या अंकावर. 48 धावा धाव फलकावर. प्रवीणला फलंदाजी चांगली करावी लागेल. स्कोर कार्ड धावात 48. 23 जुनी लक्ष येणारे 9 चेंडू. इथून मितेशवरही प्रहार करावा लागेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. दमछाक करावे लागते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. धावसंख्या 48. 23 ची जुनी आवश्यकता. 9 चेंडू. हो हो, तिथे क्षेत्ररक्षक जयंत पाटील होते. सेल निसाइडला आहे. एक धाव मिळेल, एक धाव मिळेल. धावसंख्या धाव 49. प्रत्येक धावेसाठी आता झगडावं लागतंय. मितेशचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. हात खोलण्याची संधी देत नाहीये. धावसंख्या 49. अजूनही 22ची आवश्यकता. येणारे 8 बॉल. या 2 बॉल मध्ये एक हवाई सफर इथून संकेतला करावा लागेल. आणखीन 1-2 डॉट बॉल मितेशला करावे लागतील. स्कोर कार्ड. गोलंदाज पुढील बॉल. समोर संकेत. हो हो हो, अप्रतिम चेंडू. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. आता या चेंडूवर एखादा हवाई सफर जलसार संघासाठी खूप महत्वाचा असेल. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू आपण पाहत आहेत. 49 ऑन द स्कोर कार्ड. 23 ची अजूनही आवश्यकता असेल. 7 मध्ये 22चं इक्वेशन आहे. या बॉलवर एखादा हवाई सफर. गोलंदाज पुढील बॉल. समोर संकेत. पाटणे करण्याचा प्रयत्न. एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. एकच धाव मिळेल. आता इक्वेशन आपण पाहताय. 6 चेंडू आहेत. 21चं समोर लक्ष असेल. या एक छोटीशी 2. आता एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये येईल, कारण जवळजवळ 24 मिनिटं खर्च केल्या गेल्यात या 4 षटकासाठी. चला, एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये येईल. 6 बॉल मध्ये बनवायच्या 21 धावा. प्रथम गोलंदाज मार्कवर. या धावा इथून डिफेन्स केल्या जातील का धावा उभ्या केल्या जातील? 6 मध्ये 21 ची आवश्यकता. 3 बिग हिट कराव्या लागतील. या ओव्हर मध्ये संकेत स्ट्राईकवर असेल. इथून संकेतकडे संधी आहे हिरो बनण्याची. 6 चेंडू मध्ये 21चं समोर लक्ष. प्रथम गोलंदाज मार्कवर आलाय. 50 धावा धावफलकावर आहेत. चला, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 4च खेळाडू ठेवू शकतात. लक्षात ठेवा, एक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलावलं जाईल. चला, थोडस स्पीडअप करा. चला मितेशजी, थोडस स्पीडअप करायचं आहे. 6 बॉल 21चं लक्ष. प्रथम गोलंदाज मार्कवर. आज प्रथमची मत परीक्षा असेल. 6 मध्ये 21 धावा इथून डिफेन्स करण्याची संधी आहे आणि संकेत इथून मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी. 6 मध्ये 21. 6 बॉल 21चं लक्ष. 4 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. चला, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. 6 मध्ये 21चं लक्ष. प्रथम गोलंदाज मार्कवर. समोर संकेत. सेट बॅट्समन आपण पाहतायत. चला, थोडस स्पीडअप करा. सहा बॉल 21चं लक्ष असेल. प्रथम गोलंदाज मार्कवर. समोर संकेत. संकेतच्या बॅट मधनं पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक आणि पंचांचं सिग्नल येतील. 1 बाउंस सीमारेषा पार. चौकारांकरिता 4 धावा. आवश्यकता 5 बॉल 17ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. संकेत इथून मॅच फिनिश करेल का? प्रथम ह्या धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल. 5 चेंडू 17ची आवश्यकता. संकेतने 12 मध्ये 34चं योगदान राहिलंय. आता 5 मध्ये आणखीन 17 धावा जोडायचे आहे.
जबरदस्त बॅटिंग केली होती जलतरेने. 45 धावा अगदी योगदान राहिलं होतं. 5 बॉल 17चं लक्ष समोर. गोलंदाज गोलंदाज मार्कर. पुढील बॉल. हो अगदी बॅटच्या तटावर चेंडू आला नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली. चांगली गोलंदाज राहिली. कौतुक करावं लागेल. आता 4 मध्ये 17चं योगदान. जे काही करायचं आहे ते आता संकेतला करायचं आहे. 4 मध्ये 17चा अजून समोर आपण पाहताय. लक्ष जरूर. चार बॉल 17चं समोर लक्ष. गोलंदाज चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. या बॉलवर आता हवाई फायर करावी लागेल संकेतला. बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकदा परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून 2 धावा परिपूर्ण झाल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 56 अंकावर. 3 चेंडू 15 आवश्यकता असेल. आता प्रत्येक चेंडूवर तुम्हाला हवाई फायर करावे लागेल. 3 बॉल 15ची आवश्यकता. संकेत इथून मॅच फिनिश करून देईल का की प्रथम दावा डिफेन्स करेल. 3 बॉल 15ची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार. इथून मॅच फिनिश करू शकतोय आणि एखादा डॉट बॉल मॅच मध्ये ऍडव्हान्स संघ आपली बाजू मजबूत करेल. हो यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरनं संकेतच्या बॅटमधनं षटकार येतोय. त्या संकेत मैदानच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 चेंडू 9ची आवश्यकता. 2 मध्ये 9. दोन बॉल 9ची आवश्यकता. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान है. पंखों से कुछ नहीं होता हौसले से उडान है. दोघांचे हौसले बुलंद आहेत. संतोषजी चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालंय. हार्दिक स्वागत असेल. आता 2 बॉल 9ची आवश्यकता. 2-9ची आवश्यकता आहे. थोडासा टाइम जास्त जातोय परंतु मॅच ही क्रुशल आहे. 2-9चं इक्वेशन या षटकारांशी समीकरण बदललं गेलंय. 2-9ची आवश्यकता. इथून प्रेशर बनवण्याचं काम समोरच्या संघावर कुठला फलंदाज करेल की गोलंदाज. 2 चेंडू 9ची आवश्यकता. अगदी समोरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. दुसरेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. इथून फलंदाज कुठला बाद असेल. 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न केला होता. आता 1 चेंडू आणि 6ची आवश्यकता असेल. 1 बॉल 6ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच आपण पाहतायत. चला नेक्स्ट फलंदाज. चला खेळाडूने डगआउट सोडायचा नाहीये. महेंद्रजी भोईर आणि संपूर्ण टीम खेळाडू कक्षामध्ये आपण बसा. आता 1 चेंडू आणि 6ची आवश्यकता. इथून प्रवीण भोईर मॅच फिनिश करेल का की डॉट बॉल येईल. पैसा वसूल मॅच आपण पाहतायत. संकेतने चांगली बॅटिंग केली होती. पंचायतचं योगदान ज्याप्रमाणे जलतरेने बॅटिंग केली तशा प्रकारे थोडीच तोड बॅटिंग संकेतने आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकता. 16 चेंडूमध्ये पंचायतचं योगदान. आता 1 बॉल आणि 6ची आवश्यकता. निर्णायक मॅच. प्रवीण भोईर मागचा इतिहास आठवावा लागेल. 1 चेंडू 6ची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग. इथून हवाई सफर करावे लागेल प्रवीण भोईरला. कित्येक वेळा असे प्रेशर प्रवीणने हँडल केल्यात पण तो आज स्वतःला सिद्ध करावा लागेल. 1 बॉल 6ची आवश्यकता.
चला 4च खेळाडू मैदानाच्या आता 38 सर्कलच्या बाहेर असतील, लक्षात ठेवा अन्यथा नो बॉल असेल. 1 बॉल 6 ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच आपण पाहतायत. मथाने चषक 2026 चा थरा. चला स्पीडअप करा. एक चेंडू आणि 6 ची आवश्यकता. चला स्पीडअप करायचा आहे. मॅच खूप महत्वाचा आहे परंतु आपण टाइम जास्त स्पेंड होते, लक्षात ठेवा. 1 बॉल 6 ची आवश्यकता. लहरे से डरकर नैया पार नहीं होते, कोशिश करने वाले की हार नहीं होती. आता 1 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता. प्रथम की प्रवीण कोण हिरो ठरेल या मॅचचा. 1 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस प्रवीण 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 आणि प्रवीण, क्या बात है. या भाव्याला बघून बॉलर बघा मधीन बॉलिओ आपटी. या भाव्याला बघून बॉलर बघा मधीन बॉलिओ आपटी. मधीन बॉलिओ आपटी. ए भावेश पवार बॅटमन लेफ्टी बॉलवर घालतोय उपटी. यो भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा घालतोय बॉलवर उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. काय जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. मॅच विनिंग षटकार प्रवीण भोईर यांच्या बॅट मधून. संतोषजी चौधरी साहेबांच्या वतीनं या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आले प्रवीण साठी. क्या बात आहे. अप्रतिम षटकार ठोकला गेलाय. अगदी पैसा वसूल मॅच आपण पाहिलाय. दोन्ही बाजूनी धगधग होती आपण पाहतात. रिप्ले मध्ये अगदी जबरदस्त हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न केला आणि लांब षटकार पाहायला मिळाला. संतोषी चौधरी साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतायत त्या प्रवीण साठी. चला नेक्स्ट मॅच. ग्राउंड खाली करा. शेतकी अधिकारी आपण पाहतायत. हेमंतचे अधिकारी साहेब अजय चौधरी यांना विनंती करेन आपण सरांचा स्वागत सन्मान करणार आहोत. चला स्वागत सन्मान आपण जातोय. प्रवीण साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आमच्यापर्यंत आलाय आणि संकेतसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिवेश यांच्याकडनं आपण पाहतायत. 45 धाब्यांचं त्यांची खेळी खूप महत्वाची आहे. आपण स्वागत सन्मान एकंदरीत पाहतोय. चला प्रवीण आपण या. 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण घेऊन जायचा आहे. संतोषजी चौधरी साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रवीण आपण इथे या.